बैली भवानीचा, बैली भवानीचा. हे आपलं गाव आहे बघा. आता जवळजवळ चाललोय आपल्या पक्की जवळ आपण बंदराजवळ आणि इथे लग्न झालं. मित्रांनो शुभ प्रभात. सकाळचे वाजलेत 4:30 आणि आज आहे आपल्या भावाचे लग्न. आणि लग्नाच्या दिवशी ज्या विधी असतात त्या विधींना सुरुवात झालेली आहे. आणि आता जी विधी तुम्ही बघताय ते अशी आहे की आपलं देवाक आहे आणि मुहूर्तमेढ यांचे यजमानांकडून पूजन केले जाते. आणि त्या दरम्यान आपल्या गावातल्या महिला त्या पूजेच्या वेळी पूजा करत असताना गाणी बोलतात. आपली पारंपरिक आपल्या कोकणातील पारंपरिक गाणी बोलल्या जातात आणि तसेच त्याच दरम्यान ती पूजन केलं जातं. तर आता ते पूजन आता कसं होतं आणि ती प्रथा कशी आहे ते आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मेढेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गणेश मेढेकर व्लॉग. तर मित्रांनो, काल झाली आपल्या भावाची हळद आणि रात्री वाजले भरपूर म्हणजे 3-3:30 वाजून गेले. तर आज आहे आपल्या भावाचं लग्न. आता लग्नाची तयारी आणि आपलं लग्न आपलं आणि वरात ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आता बघूया आपण लग्नाची तयारी आणि मस्त लग्न सोहळा. चला तर बघूया. नवरा रेगेला बसलाय आता. नाश्ता आहे, चहा घ्यायला. इथे आपल्या लग्नाची जेवणाची तयारी चालू आहे. मित्रांनो, आता आपण जी विधी बघितली ती नवरा रेगेला बसणं अशी होती. याच्यामध्ये आपलं न्हावी असतो आणि नवऱ्याची म्हणजे शेविंग वगैरे करायची अशी ती एक प्रथा असते लग्नाच्या आधी. आणि ती प्रथा आता तुम्ही बघितलीत. आत्ता आपण आलो आहे जे बंदरावरती आणि बंदरावरती आपलं लग्नघर आहे. तिथे मंडप आणले ते आपण तुम्हाला दाखवूया. मित्रांनो, इकडे हे जे बंदरावरचं घर आहे तर इथे लग्नघर आहे. इथे लग्न होणार आहे. तर इथे बघा, इथे असे रांगोळी वगैरे सजवले आणि इथे केळवे बांधले गेटला. आणि मित्रांनो, नवरी जी येणार आहे ती ह्या मार्गाने येणार आहे आपल्या आणि बोटीने. आणि इकडे बंदरात उतरून मग नवरी इकडे येईल. तर मग हे आहे आपला मंडप. इकडे छान सजवलं आहे. हे केळवे आहे तिकडे आणि इकडे बघाल तर रांगोळी आणि हा असा मंडप आहे. हा इकडे स्टेज असणार आहे इथे. आणि इथून जर तुम्ही बघाल तर हा मंडप आपला असा दिसेल तुम्हाला. आपला बोर्ड लावते आपण नवरा मुलग्याचा आणि नवरीचा. मित्रांनो, आपला जो मंडप आहे ह्या व्ह्यूच्या बाजूलाच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो, आता आपण आपला खालूभाजा बघूया. आपला घरचा खालूभाजा जो खूप वर्षानंतर तयार केला आहे पप्पाने. आणि माझ्या घरातले भावंड वगैरे आहेत वाजवायला. तर तो आता बघूया आपण मंडपामध्ये वाजवत आहेत.
आपला घरचा खालूबाजा आहे। तर हा आपला दादा आहे, आत्याचा मुलगा, हे काका आहेत आणि हे मोठे पप्पा आणि हे पप्पा आहेत जर नाही माझं ते। तर हे आमचे ढोल आहेत जे आम्ही आता रेडी केले, जे खोड आमच्या घरी खूप वर्षांपासून पडले होते आणि पूर्वी पप्पा ह्यांचं खालूबाजा हे म्हणजे वाजवायचे पहिले आणि आता खूप वर्षानंतर त्यांची जी कला होती ती कला जोपासण्यासाठी त्यांची आवड म्हणून तो खोड जो होता तो पुन्हा बनवला आणि आता पुन्हा त्या आपल्या जो आठवणी आहेत किंवा ती आवड आहे ती पुन्हा नव्याने ते आता जगतायत। मित्रांनो, आता आपण इथे आतमध्ये देवाचे पडदाने भरायचे आहे। तर ती पद्धत आपण बघूया, आपली कोकणातली एक पद्धत आहे ती लग्नाच्या आधी आपण ते भरले जातात देवाचे पडदाने। आता बघूया ती पद्धत कशी असते। मुलगा सैवराला उभा केलेला आहे तेव्हा देवी तू राजश्री होऊन सगळ्या कामाला सई बरकत दे, तुला असेल ती दूर कर, असा तुझ्याशी आम्ही गाराणा घालतोय। यजमाय वरमाय हो, चांगला आशीर्वाद दे कोणाला। कोणती अडचण का पण प्रमोद मेढेकर यांची चिरंजीव निनाद हे सगळे म्हणून उभे राहिले आहेत। तुम्ही यजमाय वरमाय हो, त्यांना चांगला आशीर्वाद द्या आणि हे कार्यविधी चांगल्या पार पडते असे असे फक्त असे ओव्हल असे ओव्हल नैवेद्य दाखव हा ओव्हल असे हा उत्तर जे आहेत ते वाढवा, द्यायचे ते काय करायचं ते बघा, त्याचा निर्णय पटकन लावा, प्रोग्राम झाला पाहिजे। द्यायचं माझ्याकडे आता कोणती प्रथा होणार ती सांगायची। आता गणेश वेळेची मित्रांनो, आता इथे गणेश मेळा आता भरतोय आपण। आधी मागासारखी पूजा कर। समर्पयामि स्वाहा। चला घ्या गंधर्व माय मा केशवाय नमः गोविंदाय नमः। गंधर्व माय मा केशवा गोविंदाय नमः। हळद लावा, हळद कुंकुमा दीपमा धूपमा चला समर्पयामि। बोला तुला हाक मारून वाचन घ्या हो, टुकली टाका। बैली भवानीचा, बैली भवानीचा, बैली भवानीचा, बैली भवानीचा, बैली भवानीचा। जाऊ दे देवाजो देवावर लेडीज लोकांनी उतरा एवढा जाय
मित्रांनो आता नवरीचा मचवा इथं आलेला आहे, इथे आता बंदराला लागले, तर नवरीला आपण घेऊन येऊया. नवरी मुलगीचा जो मचवा आहे म्हणजे जी बोट आहे ती इथे आपल्या बंदराला लागलेली आहे आणि नवरी मुलगी आता आपल्या गावात उतरते. जेवढे वराडी आहेत त्यांना सांभाळून उतरलं जाते आणि जे आपलं मंडप आहे बघाशी तुम्ही बघितलं, त्या मंडपामध्ये नवरी मुलगी त्या घरामध्ये जाईल. मित्रांनो या सरबत पियाला मस्त उन्हाचा तडाखा आणि त्याच्यामध्ये सरबत आहे आपल्या लग्नामध्ये सर्व आपल्या वराडीला. मित्रांनो आता ही आहे ना आपली उष्टी हळद आहे जी नवऱ्याची, जी आता नवरीकडे आता घेऊन चाललो आहोत आपण. मित्रांनो आता लग्नातले आपले जेवणाची पंगत बसली आहे, हे बघू शकाल तुम्ही. वदनी कवन घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज वहन होता नाम घेता पुखाचे. जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरनोय भरणे जाणीजे यज्ञ कर्म. संगे राहू संगे खाऊ संगे करू या सगळे काम, आपल्या संगे सदैव राहतो सर्वांचा तो श्री भगवान. बोला पंढरी वरदे हरिजो श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. लग्नाच्या भोजनाची स्नेह भोजनाची ही पद्धत अशी हे श्लोक म्हणून सुरुवात करतात. ही एक छान पद्धती आहे, त्यामुळं आपल्या मुखातून नामस्मरण होतं एक तर, आणि ते वातावरण सुद्धा द्विगुणित होतं. अशा प्रकारे कोकणामधली ही जी पद्धत आहे आपली, ती आपण श्लोक म्हणून आपण या पंक्तीची सुरुवात करतो.
हरी वाढितो ब्राह्मणासी देवया जेवून खाऊन तन तृप्त झाले आणि विडा दक्षिणा देऊन घरी हा जो श्लोक आहे तो या श्लोक मधला शेवटचा श्लोक म्हटल्यानंतर कोणी बसलेले जेवणारी मंडळी ही उठू शकतात, उठायला परवानगी आहे असं त्याचं एक मिनिंग होतं. असं भाऊ पुढं नाही झालं. हो आपलं लग्न हे टायमिंग उशीर असल्यामुळे म्हणजे 2:30चं टायमिंग आहे, त्याच्यामुळे आपण जेवून पूर्ण पंक्तीला जेवून नंतर मग लग्नासाठी आपण जाणार आहोत. तर आता इथे ह्या घरामध्ये आपल्या एक देवघरामध्ये पंगत बसले आणि इथे नंतर एक आपलं घर पुढे आपलं हे आपल्या घरी एक पंगत आहे इकडे, तर ती पण पंगत तुम्हाला मी दाखवतो. चला ही बघा. तर फायनली मित्रांनो आता जेवण वगैरे करून आता आपण रेडी झालो आहे. तर आपला हा लुक आहे, तर कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण जातोय लग्न मंडपात, तर आता लग्नाला सुरुवात होईल. तर चला आता बघूया आपण आपल्या लग्नामध्ये आपली मंगल अष्टकाने आपलं लग्न कशा पद्धतीने लागतोय आणि त्या लग्नामधली थोडीशी तुम्हाला झलक दाखवतो. तर चला मित्रांनो, तर थोड्याच वेळात आपला नवरा मुलगा जो आहे आपला भाव तो आपल्या लग्न मंडपात जाईल आणि थोड्या वेळाने आपल्या लग्नाला सुरुवात होईल. हे बघा मित्रांनो, आपले मंगल अष्टके आपल्याला मिळाले आणि इथे सिच्युएशन अशी आहे की हा बघा लग्न मंडप आपल्या इथे आणि पूर्ण पॅक झाला आहे आणि बँजो पार्टी पण वाले इथे आपल्याला बघा मस्त डेस्टिनेशन तुम्हाला वेडिंग दिसत असेल. आणि हे आपले इथे सर्व आपली वराडी पूर्ण मंडप आपलं भरून गेलाय. लग्नाला सुरुवात झाली. सदा मंगलम सुमूर्त सातया गंडकी पूर्ण जलय समुद्र सहिता सूर्या सदा मंगलम सुमूर्त सावधान लग्न घटित मे पनवरा वाघरा करावे उभे स्वातंत्र्य सूर्या सदा मंगलम सुमूर्त जरा आता
मित्राचं लग्न झालं नुकतंच आणि आता आपण मस्तपैकी आपले मामा आहेत ते बघा इथे हे चालवतात बोट आपल्या मावशीच्या गावातलेच आहेत आणि त्यांनी आम्हाला इथून बोटीत एक राऊंड फिरवायला आम्ही त्यांना बोललो तर त्यांनी आम्हाला एक फिरवलं आमची पक्की आहे तिथून जवळच एवढा राऊंड मारला. आता मस्तपैकी आता तुम्ही बघाल आमचं हे गावातलं हे दृश्य आणि संध्याकाळची वेळ आहे. तर कसं वाटतं तुम्हाला हा दृश्य बघून तर नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी पूर्ण फॅमिली बघा पूर्ण बोटीची मजा घेते. हे बघा आणि हे आमचं गाव आहे. नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही सफारी कशी वाटली आणि व्हिडिओ आवडते तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता आपण आपल्या लग्न मंडपामध्ये आणि नवऱ्याला आपण भेटूया. हे आपलं गाव आहे बघा. आता जवळजवळ चाललं आहे आपल्या पक्कीजवळ आपण बंदराजवळ आणि इथे लग्न झालं. तुम्हाला वाटतंय ना डेस्टिनेशन वेडिंगसारखंच वाटतंय ना? नक्की कमेंट करून सांगा. हे गाव आहे माझं सुंदर असं. जर गाव पण तुम्हाला आवडलं असेल माझं तर कमेंट करून सांगा कसं वाटलं माझं गाव. पाण्याला भरती येते मित्रांनो. हे बघा आपला नजारा दुपारच्या तर 2:30 वाजलेत. आपलं लग्न लागून गेलं आहे आणि मस्त आता दुपारचं 15वरती तर भरतीला सुरुवात झाली आणि हा नजारा आहे आपला 15वरचा. आणि सगळे वराडींचे आपले मचवे लागलेत. आमच्याकडे यांना मचवे बोलतो, ट्रोलर बोलतो. मित्रांनो आपले यजमानी जे असतात नवऱ्याचे आणि नवरीचे ते आपल्या इथे 2 गावांची मीटिंग सभा बसते लग्न झाल्यावर आणि नंतर साक्षी वेळे इथे सोडले जातात. ही पूर्ण जी सभा बसली ती 2 गावांचे सगळे आपली वराडी मंडळी आहेत आणि ह्याच्यामध्ये आपली जी प्रथा आहे साक्षी वेळा सोडण्याची ती होते. मित्रांनो आपल्या भावाचं आता लग्न पार पडलेलं आहे एकदम व्यवस्थितरित्या आणि आता आपल्या भावाची आता वरातीची सुरुवात होते. तर आता आपण बघणार आहोत आपली वरात कशी भरते घरामध्ये आणि मस्त वरातीमध्ये आपला डान्स आणि मौज मस्ती असणार आहे. तर चला आपण बघूया आता वरातीमधली धमाल. उजवा बाय बाय अरे बजाव
घे बाय पटकन माझी कंबर दुखली तर बसून ऐका रे नाव घेते मी हेमा याईला स्मरून माझ्या नवीन परिवाराची ओळख देते मी करून या घराला निस्वार्थ प्रेमाने बांधून ठेवणारी माझी दुसरी पाऊली जास्वंदीच्या झाडाखाली बाप्पाची सावली या घराला निस्वार्थ प्रेमाने बांधून ठेवणारी माझी दुसरी पाऊली या गावात सगळ्यांचे चेहरे असतात प्रेमी हसरे ज्यांच्यामुळे चेहरे असतात प्रेमी हसरे असे स्वभावाला मन मिळावं माझे सासरे तरतरणारा हात वहिनीचा खंबीरपणाचा आधार देतो त्यांच्या स्पर्शात माझ्या आजीचा आभास होतो मन होते सूत पण थोडंसं असतं घाई घाई असे साधे फळे आमची बाई जमले आहेत सगळे मेडेकरांच्या दारात निनाद्रवांचं नाव घेते आता तरी क्या घरात आकाशात असतात निळसर तारे आकाशात असतात निळसर तारे शर्मिलाचं नाव घेतो ऐकून घ्या सारे तर मित्रांनो आपल्या भावाचं लग्न एकदम छान पद्धतीने पार पडलेलं आहे आणि आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंय की आपल्या कोकणातील लग्न सोहळ्यामध्ये ज्या पारंपरिक विधी असतात त्या कशा पद्धतीने पार पडतात आणि कशा पद्धतीने आपण करतो ह्या तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितल्यात आणि आपलं नुकतंच आता घरभरणीसुद्धा झालेली आहे आणि तुम्ही ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये सकाळपासून तुम्ही कोकणातील पारंपरिक विधी बघितल्यात तसेच वरात बघितली तसेच आणि आता घरभरणी झाली तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा चला भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर